जे नवऱ्याला आवडतं तेच तुला आवडतं. यात काय कॉपी कॅट. देवा, अरे पण तू तयार होऊन का आलास? मी तर म्हणते आता 2-3 दिवस तू ऑफिसला जाऊच नकोस. घरनंच हँडल कर ना सगळं. अरे तुला आरामाची गरज आहे बाळा. हो नाही, मी पण तेच सांगते यांना, पण हे कुठे ऐकतायत माझं. काय चाललंय तुम्हाला दोघींना? तुम्हाला माहिती आहे ना माझं काम मेडिसिन आहे. मी तो ऑफिसला जाईल, जरा कामं करेन तर बरं वाटेल मला. इट्स ओके. आता मला काही डिस्कशनच करायचं नाही, मी पळतोय. बाय. अरे सावकाश, अरे नीट जेवून तरी बाय. टाक. मला ऐकायचंच नाही. बाय बाय. कमाल आहे तुझी देवा. मला माहिती आहे सई, हा ऐकणार नाही या बाबतीत काही आपलं. पण तू याला दर तासातासानी फोन करा. नीट खातोय पितोय की नाही ते बघ. आणि त्या ऑफिस मधला स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही म्हणून सांग त्याला. होय, करते. शी यार आत्या, ते काय बनवलंय? किती सॉल्ट आहे यात? असं की टेस्ट गेली या तोंडाची. बरोबर, दुसरं वरण देते तुला. एकीच्या काळजीतून वेळ मिळाला तर काहीतरी बरं करतील ना. सगळा वेळ एकीची काळजी करण्यातच जातो. वाटेल ते करून खाऊ घालतायत आपल्याला. काही वाटेल ते खायला घालत नाही ताई. चांगलं चुंगलं करूनच घालते. आता माणूस आहे, झाली असेल कधीतरी चूक. कधीतरी. थांब, आणते, दुसरं देते तुला. प्लीज प्लीज आण. आणि काही सईची काळजी बिळजी करण्याची गरज नाही हा. ती तुमची लाडकी सई मस्त मज्जा करते अलिबाग मध्ये. अंजली, तुला कसं कळलं सई नाशिकला न जाता अलिबागला गेली ते? कसं कळलं म्हणजे? अगं तू आणि पॉप्स तुम्ही बोलत होता ना, तेव्हा मी ऐकलं. तू आण ना पटकन. पण कधी बोललो? तेच ना. असं काय करताय ओ पॉप्स तुम्ही? नाही का मगाशी बोलत होतात. तुम्हाला ना आठवत नसेल, आता जाऊ दे, आठवत नसेल. अंजली, खरं खरं सांग, तुला कसं कळलं? वंच, तुम्ही काय माझ्या लेकीची उलट तपासणी घेताय का? अगं उलट तपासणी नाही वहिनी, पण आपल्याला खरं काय ते कळायला हवं ना. आजवर अंजलीने सईच्या आयुष्यात खूप ढवळाढवळ केली. आता सईचं लग्न झालंय, सई तिच्या सासरी गेलीये. आता तिच्या आयुष्यात कोणी हस्तक्षेप केलेला मला आवडणार नाही. वंच, माझ्या लेकीला काही गरज नाही हा तुमच्या लेकीच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची. आणि एवढाच जर पुळका असेल ना लेकीचा, तर जा तुमच्या लेकीकडे जाऊन राहा. जा. ताई कुठेही जाणार नाही. ठीक आहे, राहू दे राहू दे. तुम्ही, तुमची बहीण, तिची लेकरं राहा इथं सुखानं नांदा. मी आणि माझी लेक तोंड काळं करतो कुठेतरी. इथे माझी लेक भुकेली आहे त्याचं कोणाला काही नाही, आणि तिकडे पंचपक्वान्न खाणाऱ्या सईची पडली आहे सगळ्यांना. आत्या तू ना आणूच नको आता. मला नको. मला ना नकोय मला. अंजली अजिबात थांबवू नको. नकोय मला. आट्यावरून उठू नये. झालं समाधान? ठेवलं ना माझ्या लेकीला उपाशी? अहो तिचं स्वतःचं घर आहे हे, तरी तिच्या मनासारखं वागता येत नाही तिला. तिच्या मनासारखं वागता येत नाही, तिच्या मनासारखं कुठे जाता येत नाही. सतत आपलं असं पाऱ्यात राहिल्यासारखं जगायचं, आणि हे आता असं उपाशी. अंजली बाळा, अगं काय आणू तुला खायला? ए सोन्या, काय ग बाई माझी लेक ग उपाशी. अगं काहीतरी खा की अंजली. नाही नाही नको नको मला अजिबात. मॉम तू यार त्या आत्याला सांगून ठेवा. बघितलं ना माझ्याशी कशी बोलली. आज ना मी उपाशीच राहते. ए बाई, भान ठेव ना जरा. तू ओमी एकतर तिकडच्या सगळ्या बातम्या तुला पुरवतोय, आणि तू हे असं कुणाही समोर काही पचकतेस. भांड फुटलं असतं ना. ओमी काही बातम्या बितम्या पुरवत नाही मॉम मला. तो एकतर ना तो मला चुकीची इन्फॉर्मेशन देतो. अगं पण तुला हव्यातच कशाला त्याच्याकडनं बातम्या? ते काय तुमचा काय तो शब्द? फोकस. फोकस चुकतोय तुझा. तुला त्याच्याकडून बातम्या कशाला हव्यात? उलट त्याच्याशी लग्न करून तू जहागीरदारांच्या घरात सून म्हणून कशी जाशील याचा विचार कर.
बातम्या काय ग, तू एकदा सून म्हणून त्यांच्या घरात गेली की तुला मिळणारच आहेत, हो की नाही? हा, आता तू तो ओमी तुझ्या प्रेमात आकंठ कसा बुडेल याचा विचार कर. नाही नाही मॉम, फक्त ओमी नाही, ओमी बरोबर त्याच्या आजूबाजूची सगळी फॅमिली माझ्या प्रेमात अखंड बुडाली पाहिजे. ए बाई, आखंड नसतं ग, आकंठ असतं, कळलं? आत्ताच बोललीस ना, फोकस फोकस कर ना. करेक्ट बोललीस तू पण. म्हणजे जर माझं लग्न झालं आणि लग्न होऊन मी त्या घरात गेले तर मला कोणाकडून इन्फॉर्मेशन मागण्याची गरजच नाही. मी स्वतः इन्फॉर्मेशन काढू शकते. आता कसं, हा, जहागीरदारांची सून बनून त्या घरात कसं जाता येईल याचा विचार कर. स्मार्ट. येस. सई जागिरा. हो मीच सर. हा ड्रेस मला सरांनी पार्सल पाठवला होता, पण प्रत्यक्षात येऊन देऊ शकत होते ना. आणि भेटल्यानंतरही त्यांनी मला आणखी एक ड्रेस दिला. मग हा पार्सल का पाठवला असेल? काहीतरी गडबड आहे. हाँ सही, हेलो, बोला. यू ओके? सगळं ठीक आहे ना? हो मी ठीक आहे. तुम्ही ठीक आहात ना? आय एम ओके. मला कळतंय आपल्यासोबत जे काही घडलंय ते आपण सहजासहजी नाही विसरू शकत. ॲक्च्युली मलाही या सगळ्याचा अजूनही खूप त्रास होतोय. सही, आय कॅन अंडरस्टँड, आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड. पण प्रयत्न करा या सगळ्या गोष्टींचा जितका कमी विचार करता येईल त्याचा. आणि काय झालं होतं? फोन कसा काय केला होता? हॅलो सई. मी यासाठी फोन केला होता, ते तुम्ही मला एक ड्रेस पार्सल पाठवला होता ना, ते ड्रेस पाठवला नव्हता सई, मी प्रत्यक्षात दिला होता तुम्हाला ड्रेस इव्हिनिंगला, रिमेंबर? नाही नाही, त्या ड्रेसबद्दल नाही, मी ह्या. मग कशाबद्दल बोलताय तुम्ही? हॅलो सई, काय झालंय? काय झालंय का? प्लीज सांगा मला. नाही काही झालं नाहीये, मी नंतर बोलते. बाय. हॅलो. अरे यार, याचा अर्थ हा ड्रेस देवांशने नाही, त्या माणसानेच पाठवला होता. पाणी आता डोक्यावरून जाते. जे घडतंय ते खूप विचित्र आहे. हे कुठेतरी ना थांबायला हवं आता. तर या पेपर्सवर